आज थोडस जास्त खोकल्याच्या त्रासामुळे 2 दिवसाच्या जास्त खोकल्याच्या त्रासामुळे हम्म. बोलण्याच्या ह्याच्यात नाही म्हणजे अवस्थेत नाही तसं. बरोबर. जास्त वेळ बोलेल मला माहिती नाही, बोलेल की नाही. हा. अं, पण कोणतीही परिस्थिती असो, आपल्याला हम्म. ज्याच्यामुळं त्रास होतो, आपली शारीरिक अवस्था, मानसिक अवस्था डिस्टर्ब होते. हम्म. ती कोणतीही गोष्ट आपल्यासाठी सतीचा विषय असू शकते, जागृतीचा विषय. आणि अगदी तिथंच बरोबर. खरी तिथंच खरी गरज असते. कारण दुःखमुक्तीसाठी चाललंय ना सगळं. सगळे प्रयत्न आपल्या कशासाठी चाललेत, मनुष्य आणि प्राण्यांचे? दुःखमुक्तीसाठी. दुःखमुक्तीसाठी. आणि दुःख तर वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. अगदी बरोबर. आणि मुक्त तर व्हायचंय. पण दुःखातून व्याकुळ होतं सर. हा, दुःखातून व्याकुळ दुःखामुळे नाही व्याकुळ होत. मला दुखणं हा. झालं ह्याचा त्रास होतो. म्हणजे दुखणं होणं, दुःखी असणं, दुखणं असणं, आजारी असणं किंवा काही त्रास असणं, ती एक गोष्ट झाली. पण मला त्रास झाला, मला दुखणं झालं, मला हे झालं, मला ते झालं, हा जो मी आहे, हा जास्त त्रास देतो. जे दुखणं दुखण्याच्या जागी, पण मला त्रास झाला, मी डिस्टर्ब हा. झालो, मला असं झालं, मला तसं झालं, तर ते मला हा जो मी आहे, आत्मभाव, हा. हा मी आत्मभाव हा प्रॉब्लेम असतो. प्रॉब्लेम दुःख नाही. मला दुःख झालं, हा. मला, आणि ते मला नकोय. मला मला त्रास होतो आणि तो मला नकोय. पण त्रास होणं न होणं आपल्या हातात नाही. आपण उलट परिस्थितीच्या अधीन असतो. म्हणजे आता हे खोकल्याचा सिंपल साधी गोष्ट आहे ही. पण त्याने ते तुमचं सगळं, खोकला, सर्दी. हे साधी गोष्ट आहे, सिंपल गोष्ट आहे, पण डिस्टर्ब. साधी गोष्ट. म्हणजे आता मला काही वेळापूर्वी असं सूचना आल्या की नका घेऊ आजचा वर्ग. कारण फोनवरून मी जे बोललो, तर मग काहींना असं वाटलं त्रास होतोय, नका घेऊ वर्ग. आणि थोडा वेळ मलाही असं वाटलं की नको घ्यायला वर्ग. पण नंतर मलाच असं वाटलं का बघू घेऊन काय होत, काय होणार आहे. थोडस कमी बोलावं लागेल, कमी बोलता येईल. पण बरोबर. आपण घेऊ. हा. परवा तर मुंबईला जाण्याच्या परवा मुंबईला जाण्याच्या अगोदरही त्रास होत होता. हम्म. आणि अनिल गायकवाड म्हटले या, काय होत नाही. हम्म. आता अनिल गायकवाड कसं आहे, आता अनिल गायकवाड त्यांचे त्या अं, आदिवासी आणि डोंगराळ भागातले असल्यामुळे त्या असे किरकोळ त्रासांना ते जास्त किंमत नाही देत. त्यांच्याकडे मला माहिती आहे, हा त्यांच्याकडचे काही त्रास जे असतात, त्यांच्या प्रांतात मी जाऊन आलो, तुम्ही पण जाऊन आलात काही लोक. त्यांच्या प्रांतामध्ये अशी छोट्या मोठ्या दुखण्याला ते महत्व देत नाहीत. ते पुढे निघायचं. किती पण त्रास असला तर चला आता फाट्यावर जाऊन गाडी पकडायची, तर ते विसरा ते तुम्हाला ताप आलाय नेमकं, चला चला निघा निघाल असं. तर ते निघतात लगेच, करतात ते. त्यामुळे त्यांचा सल्ला त्या दृष्टीने बरोबर आहे, काय होत नाही या. काय होत नाही या, म्हणून मी गेलो. तर ते झाला, त्याचा फायदा झाला. एक काम पुढं एक माझं जे काही कानाच्या तपासणीचं काम होतं ते थोडंसं पुढे गेलं. परंतु हा जो खोकलाचा याचा तो त्रास, ताप पण होता अंगामध्ये, हम्म. तो त्रास वाढला. तो तर हम्म. पण डिस्टर्बन्स नाही. म्हणजे सगळं आता काय फार, अरे बापरे ताप आहे आणि खोकला आहे आणि आता काय नको. तर तसाच थोडा प्रवास केला. डॉक्टर पण म्हणले नका जाऊ म्हणून. बरं का, ज्यांना दाखवलं नगरमध्ये नाही जात, नगरमध्येच दाखवलं मी. निघायच्या हा. आधी, मुंबईला निघायच्या आधी डॉक्टरांना डॉक्टरांना दाखवलं. तर त्यांना म्हटलं मला जायचंय मुंबईला.
नाही म्हणे, मग आता हे पाऊस आणि हवा कसं कसं जाणार तुम्ही? म्हटलं जायचंय. एक दोन हम्म. 2 दिवसाच्या गोळ्या जास्त द्या म्हटलं. आणि ते म्हटले शक्यतो जाऊ नका. म्हटलं जायचं तर आहेच. हा. आणि मग गेलो. तर ते थोडस वाढलं आणि ते वाढणारच होतं. ते अपेक्षितच होतं. तर बरोबर. हे सगळं आपण त्रयस्थपणे पाहतो. हे आपण कसं पाहतो की शरीर आहे, आपलं जीवन आहे, तिचा त्रास हा ठरलेला आहे. कारण कोणतंही असो, जीवन म्हणजे दुःख. बुद्धांनी जे सत्य सांगितलं ते सत्यच आहे. ते ते लगेच लक्षात येते की तुम्ही काही करा, तुम्ही फिरून फिरून तिथंच येत आहे. पण असह्य वेदना असल्यावर थोडं तकलीफ होती. किती किती असह्य वेदना, वेदना, वेदनांच्या जागी वेदना, हा. वेदनांच्या जागी वेदना, तरी सुद्धा तुम्ही त्याला सहनशीलतेने सहन करू शकता. शेवटी अगदी बरोबर. हा, त्या बुद्धांच्या काळात पण शेवटची जी काही घटना आहे, ते त्यांना खूप त्रास होत होता मृत्यूपूर्वी. कारण ते आता म्हणतात, असं ग्रंथात आले म्हणून आपण ते मान्य करू. आणि एक जीवन म्हणून ते कोणताही त्रास हा साहजिक आहे. निमित्त कोणते असू द्या. तर त्यांना काय ते कोणीतरी खायला अन्न दिलं आणि ते अन्न बाधलं त्यांना शेवटी 80व्या वर्षी. आणि ते त्यांनी सहन केलेलं आहे. ते काय जीवन हे असंच आहे. तुम्हाला अन्नातून बाधा होईल, तुम्हाला पाण्यातून बाधा होईल, तुम्हाला हवेतून बाधा होईल, तुम्हाला प्रवासाने बाधा होईल, तुम्हाला कोणाच्या बोलण्यामुळे बाधा होईल, तुम्हाला अपघातामुळे बाधा होईल, तुम्हाला कोरोनामुळे बाधा होईल, तुम्हाला कशाने इन्फेक्शन झाल्यानं बाधा होईल, कशाने बाधा होऊ बाधा होणं हे जीवनाचं लक्षणच आहे. बाधा होणं हे जीवनाचं लक्षणच आहे. खूप कडक ऊन असलं तर त्याचाही त्रास होतो. खूप कडक थंडी असली त्याचाही त्रास होतो. खूप पाऊस असला त्याचाही त्रास होतो. पाऊस नसला त्याचाही त्रास होतो. म्हणजे कुठं त्रास नाही असं कुठं आहे? घरात बसलो तरी त्रास होतो. वातावरण बाहेर बदललं, घरात बसलोय तरी पण त्रास आहे. आणि बाहेर पडलो आहे. तरी त्रास आहे. त्यामुळे ह्या जीवनाला कुठेही ज्ञान कसंही ठेवा, सुरक्षितता नावात, सुरक्षितता हा आभास आहे, भास आहे फक्त. की आपण पण सर एक मला असं वाटतंय, प्रत्येक आपण दुःख मुक्तीच्या मार्गावर आपण आहेत. आणि बाबा बुद्धानं दुःख मुक्तीचा मार्ग सांगितलाय. पण शक्यतो बऱ्याचशा माणसाचा असा उद्गार येतोय, जीवन हे दुःख आहे, जीवन. पण मला वाटतं असं जर म्हणलं जीवन हे मुक्त आहे, कारण नाही नाही, जीवन समजून जीवन घेऊ. हा. जीवन दुःख आहे तरच मुक्तीचा प्रश्न आहे ना. जीवनातलं दुःख जर समजलं नाही तर तुम्ही मुक्त होणं शक्यच नाही. अगदी बरोबर. कोणताही प्रॉब्लेम, प्रश्न जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत तो प्रश्न कसा सोडवायचा याला याला काही अर्थच नाही ना राहत. माणूस प्रश्न कधी पण सोडवणार? माणूस प्रश्न कधी सोडवतो? त्याला हे वाटलं पाहिजे का हा अमुक एक प्रश्न आहे. त्याला प्रश्न कळला पाहिजे. त्याला प्रश्नच नाही कळाला, दुःखच नाही कळालं, तर दुःखमुक्ती कशी मिळेल? अगदी बरोबर. पण अम, जो जागृतीवर मार्ग, जागृती दुःख मुक्तीच्या मार्गावर बी वाटचाल करतो, पण त्यांचा पण बहुतेक असा शब्द येतोय, जीवन हे दुःखच आहे, अंतिम सत्य दुःखच आहे. पण मुक्ती बी आहे ना. मुक्ती पण आहे. नाही म्हणजे मुक्तीसाठी दुःखाचा विचार करावा लागतो. जर हा. मुक्तीसाठी दुःखाचा विचार नाही तर मुक्तीची काय गरज आहे मग? बरोबर. दुःखमुक्ती, आनंद म्हणून आपण आता जे जीवनाच्या 3 घासाचं पहिलं प्रकरण आपण तेच लिहिलेलं आहे का तुम्हाला आनंद कशाला पाहिजे? कारण आनंदी नाही तुम्ही, म्हणून आनंद पाहिजे. जी गोष्ट अगदी नाही बरोबर. त्याची, जी गोष्ट नाही तीच मिळवण्यासाठी धडपड असते ना. तुम्हाला पैसा कशाला पाहिजे? कारण पैसे नाहीत. हम्म. आणि पैसे असले तरी अधिक का पाहिजे? कारण तुम्हाला असं वाटतं की खूप पैसा असला, खूप आपले धनाढ्य असलं, सगळं काही आपल्या जवळ असलं, मग आपल्याला काही भीती नाही जीवनामध्ये. म्हणजे तुम्ही असुरक्षिततेमुळे अधिक पाहिजेची इच्छा करता. पण कितीही असलं
तरी पण सर, पैशामुळे दुःख मुक्ती नाही, पैशामुळे सुख बी विकत घेता येत नाही ना. सुख कशानेच विकत घेता येत नाही. आणि दुःख बी जास्त पैशात मग कोणाला देता पण येत नाही ना. दुःख सुख मुक्त होत नाही पैशामुळे. पैशामुळे तुम्ही पैशामुळे तुम्ही थोडस दुःख विसरायला मदत होते तुम्हाला. कारण समजा मला बोर झालं, म्हणजे समजा आता मला आजारी आहे मी, समजा आता गंभीर आजार, आता हे काय खोकला सर्दी हे नेहमीच आहे. पण समजा मला गंभीर आजार आहेत आणि गंभीर आजारात मला उपचार सांगितलेत, काही ऑपरेशन सांगितलंय किंवा असं काही वेगळं सांगितलं का ज्याच्यामध्ये खूप पैसा लागणार आहे, आणि तो पैसा समजा माझ्याकडे नाही, तर ते दुखणं थोडंसं जास्त असणार आहे. पण जरी पैसा असला आणि त्याच्यावर उपचार केला, तरी तुम्ही पूर्णपणे सुखी झाले असं नाही ना. तुम्ही हा, थोडेसे त्या आजारातून बाजूला होता, थोडस कमी होतं एवढाच, पण त्रास हा राहतोच ना. पैसा आणि हा त्या जीवन आवश्यक आहे. आवश्यक आहे, परंतु त्याच्यामुळे दुःखमुक्ती नाही मिळणार तुम्हाला. तुम्ही सुटणार नाही, त्यातून सुटणार नाही, या प्रॉब्लेम मधून सुटणार नाही. किंवा आणखीन थोडस आपण फार पुढचा विचार केला, की आता एवढे एवढे मोठे शोध लागलेले आहेत, इतकी भारी भारी औषधं निघाली, एवढे उपचार निघाले, सगळं सगळं निघालंय, परंतु वैद्यकीय शास्त्राला म्हणजे मेडिकल सायन्सला दुःख का होतं ह्याच्यावर काय उत्तर नाही सापडलं. दुःख नकोच, नाहीच झालं पाहिजे, नाहीच आलं पाहिजे, ह्याच्यावर काहीच उपाय नाही. तुम्ही कमी करताय, तुम्ही नष्ट नाही करत. दुःख मुक्त नाही होत, तुम्ही तुम्ही दुःख कमी करताय. म्हणजे समजा ताप आला तर तुम्ही तापाची गोळी घ्याल, ताप कमी करणार, परंतु तापाचं जे मूळ आहे, कारण आहे, त्याच्यावर नाही काम होत ना. किंवा कधी बरोबर. कधी तापाच्या मुळावर पण काम होतं, आणि तेही कारण असं काय म्हणतात सप्रेस करतात, असं दाबलं जातं, आणि त्याचे दुसरे साईड इफेक्ट होतात म्हणे. काही गोळ्या औषध असे असतात की त्याने तुमचा एक आजार बरा होतो आणि दुसरा उभा राहतो. बरोबर. याचा अर्थ काय, की मूळ कारणावर काम करणं फार जे, अजून दुर्लभ आहे, म्हणजे ते समजलंच नाही अजून. म्हणून त्याचं जे मूळ कारण आहे ते वेगळीकडेच आहे. ते चित्तामध्ये आहे, ते मनामध्ये आहे. तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, तर त्याच्यातून मुक्त होता येतं. म्हणजे थोडक्यात काय, की आपल्याला दुःख, यातना, विचलन याच्या मुळापर्यंत पोहोचायचं असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये सतीनं, जागृतीनं शिरकाव करावा लागतो. म्हणजे मुद्दाम उतरावं लागतं, मुद्दाम कायेत उतरा, मुद्दाम जाणीवा, मुद्दाम चित्त, मुद्दाम जिथं जिथं यातना आहे, जिथं दुःख आहे, जिथं डिस्टर्बन्स, तिथंच जा उलट. म्हणजे असं आता एक असं पण म्हणतात की एका बुद्धाला भिक्षूने म्हटलं की, भिक्षू म्हटले बुद्धाला का, म्हणजे मला मला फार भीती वाटते, जंगलात जायची भीती वाटते किंवा अंधाराची भीती वाटते याची, मला ती भीती वाटते. मग ते सांगायचे तू मुद्दाम जा, हम्म. मुद्दाम जा. मुद्दाम जा. हा, मुद्दाम जा तिथं. तर ज्याला तू घाबरतो ते, तिथंच तुम्ही गेले ना, तर नंतर लक्षात येतं काय नाही, अरे हे मानसिक होतं, हे काय होत नाही. काय फक्त मनानं घाबरता, अंधारात काहीतरी होईल. त्याला फोबिया, फोबिया असा शब्द आहे. म्हणजे काही लोक अंधाराला घाबरतात, काही पाण्याला घाबरतात, काही अगदी कुत्र्याला घाबरतात. आपल्या इथे एक प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर आहेत, तज्ञ. ते म्हणतात मला कुत्र्याची भीती वाटते. डॉग फोबिया, कुत्र्यापासून मला भीती वाटते. तर म्हटलं मग मुद्दाम ते तसं केलं पाहिजे. कुत्रे, आता आपण काय रस्त्याने चालतो, सगळे कुत्रे चावत थोडीच सुटतात आपल्याला. पण माणूस आधी कुत्रा समोर पाहिलं का आधी अरे कुत्रे चावलले. मनातली भीती. मनाची भीती येते. म्हणजे मन मन हेच कारण आहे. तर ते त्या मनापर्यंत पोहोचा. तिथं गेल्यावर ते लक्षात येतं की ही भीती मानसिक आहे,
काही अंधार नाही किंवा काही कुत्र नाही, काहीही नाही. सावध असणं, जागृतीनं सावध होणं, हाच सगळ्या याच्यावरचा उपाय आहे. सावधानता आली म्हणजे जागृती आली, सती आली, की भ्रम दूर होतो. जे वाटतं ते फक्त वाटतंय हे लक्षात येतं, भ्रम दूर होतो. आणि त्याच्यामुळं भ्रमातून म्हणजे अविद्येतून, अज्ञानातून निर्माण होणारी भीती, दुःख, यातना कमी कमी होत जातात आणि त्या नष्ट होतात. तर दुःखाचं मूळ अज्ञान म्हटलेलं आहे. तर अज्ञान म्हणजेच ही अविद्या आहे, ही हे भान नसणं आहे, सती नसणं आहे. असं आता एक सूत्र आपलं प्रॅक्टिसचं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि हे सगळं का करायचं? ही जागृतीचा अभ्यास का करायचा? जागृतीच्या कार्यशाळा का भरवायच्या? ऑनलाईन का यायचं? का विचार करायचा सगळं? हा काय टाइमपासचा विषय नाही. आपल्याला काही काम नाही म्हणून चला आता बसू मीटिंगला, असं नाही ते. त्याचा काय उपयोग नाही. मला माझा प्रश्न सोडवायचा आहे. कोणता प्रश्न? आता बघा, मला यायची इच्छा नव्हती, पण आल्यामुळं काय, मला जो काही घशाला त्रास होतो तो आधी तसाही होईल, असा थोडा जास्त होईल, कारण बोलावं लागतं. पण त्याच्यात जर आपली सती असेल, तर हा पुन्हा कायानुसतीचाच मुद्दा आहे हा. तर तुम्हाला ते सगळा त्रास सहन होतो. तर इंटरेस्टिंग आहे. मी जास्त बोलणार नाही आता याच्यात. बोलता येतं म्हणजे म्हणून खूप बोलणं हे पण योग्य नाही. बरोबर. मुद्दा मुद्दा फक्त लक्षात आणून द्यायचा होता मला. अगदी बरोबर. अं, सर, अन्न, वस्त्र, निवारा, पैसा आणि डॉक्टर, मेडिसिन हे जरी आपल्याला आवश्यक असलं, तर भानावर येण्यासाठी धम्मचर्चा खूप आवश्यक आहे. हो. कारण ती धम्मचर्चाच आपल्याला तृष्णा पोतर जाऊन घेऊन जाऊ शकते, मनापर्यंत घेऊन जाऊ शकते. कारण भानावर येण्यासाठी आपली धम्मचर्चा खूप गरजेची आहे, हे पण हो. आजच्या हो. चर्चेतून निष्पन्न होत आहे. हो. धर्मचर्चा महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाची स्वतःची प्रॅक्टिस, जागृतीची प्रॅक्टिस 24 तास चालू ठेवणं, प्रत्येक क्षणी अगदी कनेक्ट बरोबर. होण्याचा प्रयत्न करणं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर आज मी जास्त बोलणार नाही आणि निष्कारण गप्पही बसणार नाही. तुम्ही तुमचा माईक लगेच ओपन करू शकता आणि चर्चा करू शकता. त्याला धरून आपण काही गोष्टी बोलू शकतो.